नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। पंजाब नॅशनल बँकमार्फत परमनंट जॉब वॅकन्सी निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 36,000 ते 78,230 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल। एकूण या ठिकाणी 1025 जागांसाठी वॅकन्सी आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी 25 फेब्रुवारी 2024 या ठिकाणी आहे। अधिकमध्ये जे आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे पंजाब नॅशनल बँक मानव संसाधन प्रभाग यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहेत 7 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होणार आहेत आणि 25 फेब्रुवारी 2024 पर्यंत तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करू शकणार आहात। या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे ऑफिसर क्रेडिट या पदासाठी आहे। 1000 जागांची ही वॅकन्सी ठिकाणी आहे। 36,000 ते 63,840 रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर मॅनेजर फॉरेक्ससाठी या ठिकाणी 15 जागांची वॅकन्सी आहे। 48,170 ते 69,810 रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर मॅनेजर सायबर सिक्युरिटीसाठी या ठिकाणी 5 जागांची वॅकन्सी आहे। 48,170 ते 69,810 रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल। त्यानंतर सिनियर मॅनेजर सायबर सिक्युरिटीसाठी पुढील वॅकन्सी आहे। 5 जागा या ठिकाणी आहेत। 63,840 ते 78,230 रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। असे या ठिकाणी एकूण 1025 जागांची वॅकन्सी निघालेली आहे। त्यामध्ये कॅटेगरीनुसार वॅकन्सी ज्या आहेत आपण या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता। शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी ऑफिसर क्रेडिटसाठी CA पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। वयमर्यादा जे आहे 21 ते 28 वर्षापर्यंतची या ठिकाणी आहे। किंवा तुमचं CMA झालेलं असेल, CFA झालेलं असेल किंवा फुल टाईम MBA झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर फॉरेक्स मॅनेजर या पदासाठी वयमर्यादा जी आहे 25 ते 35 वर्षापर्यंतची या ठिकाणी आहे। फुल टाईम MBA झालेलं असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा झालेलं असेल मॅनेजमेंटमध्ये किंवा समतुल्य शैक्षणिक अर्थ असेल स्पेशलायझेशन इन फायनान्समध्ये इंटरनॅशनल बिझनेसमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 2 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागेल। त्यानंतर मॅनेजर सायबर सिक्युरिटीसाठी 25 ते 35 वर्षापर्यंतची वयमर्यादा आहे। फुल टाईम BE डिग्री तुमच्याकडे असेल किंवा BTech डिग्री असेल कॉम्प्युटर सायन्समध्ये, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये इंजिनिअरिंगमध्ये किंवा फुल टाईम MCA झालेलं असेल एनी इन्स्टिट्यूटमधून तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 2 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर सायबर सिनियर मॅनेजर या पदासाठी 27 ते 38 वर्षाची वयमर्यादा आहे। फुल टाईम डिग्री तुमच्याकडे असेल BE BTech कॉम्प्युटर सायन्समध्ये किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्समध्ये किंवा फुल टाईम MCA झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 4 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागेल। तुम्ही जर रिझर्व्ह कॅटेगरीतून येत असाल तर या ठिकाणी तुम्हाला एज रिलॅक्सेशन देखील आहे। SC/ST साठी 5 वर्षाचं, OBC साठी 3 वर्षाचं, PWD कॅन्डिडेटसाठी 10 वर्षापर्यंतचं या ठिकाणी रिलॅक्सेशन आहे। एक सर्व्हिसमॅनसाठी देखील वयामध्ये सवलत या ठिकाणी आहे। सिलेक्शन जे आहे तुमचं या ठिकाणी ऑनलाईन रायटिंग टेस्टच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जाणार आहे। ॲप्लिकेशन फी जी आहे SC/ST PWD कॅटेगरीसाठी 50 रुपये प्लस 18% GST अशी 59 रुपये फीस पेमेंट तुम्हाला भरावी लागेल। ऑथर कॅटेगरीसाठी 1000 रुपये प्लस 18% GST असे 1180 रुपये तुम्हाला फीस पेमेंट या ठिकाणी भरावं लागेल। अर्ज जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचे आहेत। ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट त्याचबरोबर जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। अर्ज करण्याअगोदर आपण संपूर्ण जाहिरात एक वेळ व्यवस्थित वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। अशीच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।